लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या बँकेत आले नसतील तर ह्या 4 गोष्टी तुम्ही चेक करायला हव्या। पहिली गोष्ट म्हणजे की तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही हे तुम्ही चेक करून घ्या। तुमचा अर्ज जर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला याचा SMS तुमच्या मोबाईलवर आला असेल। दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचं बँक अकाउंट तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे तुम्ही चेक करायला हवं। आता बहुतांश महिलांनी त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंट सोबत हे लिंक केलेलं आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी कधी काय होतं की तुमच्या बँक अकाउंटमध्ये तर पैसे येऊन जातात परंतु तुम्हाला त्याचा SMS येत नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमचं पासबुक तुम्हाला प्रिंट करून आणायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहे की नाही। चौथी गोष्ट म्हणजे की तुमचे जर एकापेक्षा जास्त बँक अकाउंटमध्ये खाते असतील तर ते सर्व खाते तुम्हाला चेक करायचे आहे, कारण लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक अकाउंट नंबरवर नाही तर आधार कार्डवर येतात। त्यामुळे तुमचे जर एकापेक्षा जास्त बँक अकाउंटमध्ये खाते असतील तर सर्व खाते तुम्ही चेक करा, कदाचित जुन्या खात्यामध्ये तुमचे हे पैसे येऊ शकतात। आता या चारही गोष्टी चेक केल्यावर सुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले नसतील तर यावर सरकारचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे टेक्निकल इश्यू। टेक्निकल इश्यूमुळे काही महिलांच्या खात्यात हे पैसे आले नाही असं सरकारने वेळोवेळी सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसतील त्यांच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका।